कल्पना करा, मार्केट जोरात क्रॅश होत आहे. तुमच्या अकाउंटमध्ये एक मोठी पोझिशन आहे. तुम्ही पॅनिकमध्ये ॲप उघडता, अचानक ब्रोकरचं ॲप बंद पडतं. ऑर्डर लागत नाही, एक्झिट होत नाही, स्क्रीन फ्रीज होतं. आता लॉस मार्केटमुळे नाही, तर सिस्टममुळे झाला. आणि याच परिस्थितीसाठी सेबीने काही महिन्यापूर्वी एक इमर्जन्सी बॅकअप सिस्टम तयार केला होता. त्याचे नाव होते IRRA. पण आता सेबीने स्वतःच हा प्लॅटफॉर्म अचानक बंद केला आहे. प्रश्न असा आहे, इंडियन स्टॉक मार्केटमध्ये आता इतकं मजबूत झालंय का, की बॅकअपची पण गरज उरली नाही, की ही शांतपणे घेतलेली मोठी रिस्क आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याचा फटका सर्वसामान्य ट्रेडरला बसू शकतो का? आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण ही एक फक्त रेग्युलेटरी अपडेट नाही, की मार्केट इन्फ्रास्ट्रक्चरची मागची खरी रियालिटी आहे. IRRA म्हणजे नेमकं काय होतं? सोप्या भाषेत समजून घेऊ. IRRA म्हणजे इन्व्हेस्टर रिस्क रिडक्शन ऍक्सेस प्लॅटफॉर्म. ही एक इमर्जन्सी बॅकअप ऍक्सेस सिस्टम होती. म्हणजे जर ब्रोकर ची ट्रेडिंग सर्व्हिस बंद पडली, सर्व्हर क्रॅश झाला, टेक्निकल ग्लिच आला, सायबर अटॅक झाला, तर ट्रेडर्स पूर्ण अडकू नये म्हणून अल्टरनेट रूट तयार करण्यात आला होता. कारण स्टॉक मार्केटमध्ये काही सेकंद सुद्धा खूप महत्वाचे असतात. विशेषत ऑप्शन ट्रेडर, इंट्राडे ट्रेडर, लिव्हरेज पोझिशन घेणारे लोक यांच्यासाठी तर सेकंद म्हणजे पैसा. एका मिनिटाचा डिले आणि अकाउंट साफ. सिम्बीला हा प्लॅटफॉर्म आणावा का लागला? कारण इंडियन मार्केटमध्ये गेल्या काही वर्षात अनेक मोठे ग्लिच आले होते. कधी ब्रोकरचे ऍप बंद झाले, कधी ऑर्डर रिजेक्ट होत होत्या, तर कधी चार्ट फ्रीज होत होता, कधी लॉग इन बंद होत होते, मतलब लॉग इनच होत नव्हते. आणि सर्वात डेंजरस सिच्युएशन कोणती असते माहितीये? एंट्री होते पण एक्झिट होत नाही. ट्रेडर हेल्पलेस होतो, मार्केट समोर धावत असते आणि तुमची सिस्टम मागे पडलेली असते. त्यामुळे रिटेल ट्रेडर्सचे मोठे नुकसान झाले होते. आणि मग रेग्युलेटरीवर प्रेशर वाढलं. जर ब्रोकर फेल झाला तर ट्रेडरला प्रोटेक्शन कोण देणार? तेव्हाच IRRA सारखा बॅकअप प्लॅटफॉर्म आणण्यात आला. पण आता सेमीने तो बंद का केला आहे? इथे खरी गोष्ट सुरू होते. सेमीचं म्हणणं आहे की गेल्या काही वर्षात मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर खूप मजबूत झाले आहे. विशेषतः सायबर सिक्युरिटी सिस्टम, बिझनेस कम्युनिटी प्लॅनिंग, टेक्निकल ग्लिच मॅनेजमेंट या सगळ्यांमध्ये मोठ्या सुधारणा झाल्या आहेत. म्हणजे आता सिस्टम आधी सारखी वीक राहिलेली नाही. एका सर्व्हरला जर प्रॉब्लेम आला तर लगेच दुसरा बॅकअप लोकेशन साठी उभा राहतो. एका साईटमध्ये इश्यू आला तर अल्टिमेट ऑप्शन साईट काम सुरू राहते. म्हणजे मार्केट आता एक सिंगल पॉइंटवर डिपेंड राहत नाही. पण येथे एक धक्कादायक गोष्ट आहे. सेबीच्या माहितीनुसार IRRA प्लॅटफॉर्म लॉन्च झाल्यापासून ब्रोकर्सनी त्याचा वापरच केला नाही. हो, पूर्ण बॅकअप सिस्टम तयार झाली, पण प्रॅक्टिकल वापरातच आला नाही. आता येथे दोन शक्यता आहे. पहिला, सिस्टम खरंच इतकी मजबूत झाली होती का, की गरज पडलीच नाही? दुसरा, प्लॅटफॉर्म इतका कॉम्प्लिकेटेड किंवा इनप्रॅक्टिकल होता की ब्रोकर्सनी वापरणं टाळलं? आणि खरंच उत्तर कदाचित या दोघांच्या मध्ये आहे. मार्केटमध्ये बॅकअप म्हणजे लक्झरी नसते, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण स्टॉक मार्केटमध्ये लोक फक्त पैसे गमवत नाही, ट्रस्ट सुद्धा गमावतात. समजा एका ट्रेडरने मोठी ऑप्शन पोझिशन घेतली, सडनली सिस्टम हँग झाला, ऍक्टिव्ह नाही झाला, एसएल नाही लागला आणि मार्केट विरुद्ध गेला. लॉस झाला तर ट्रेडर मार्केटला ब्लेम करत नाही, तर तो सिस्टमला ब्लेम करतो. कारण त्याला ट्रेड मॅनेज करण्याची संधीच मिळाली नाही. म्हणूनच फायनान्शियल मार्केटमध्ये टेक्नॉलॉजी म्हणजे फक्त सुविधा नसते, ती सर्व्हायव्हल असते. सेबीच्या निर्णयामागचा हिडन मेसेज हा डिसिजन फक्त प्लॅटफॉर्म बंद करण्याचा नाही, ही अप्रत्यक्ष वॉर्निंग आहे. कोणासाठी? स्टॉक ब्रोकरसाठी. कारण आता सेबी बेसिकली सांगत आहे, आम्ही बॅकअप काढून टाकतोय, म्हणजे आता तुमची प्रायमरी सिस्टम फेल होता कामा नयेत. याचा अर्थ डाऊन टाइम कमी हवा, एक्झिक्युशन फास्ट हवं, रिकव्हरी इन्स्टंट हवं, इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत हवं. आता एक्सक्यूज चालणार नाही. सामान्य ट्रेडरने यातून काय शिकायचं? हा सर्वात प्रॅक्टिकल भाग आहे. रिटेल ट्रेडर ब्रोकर निवडताना एक मोठी चूक करतात. ते फक्त ब्रोकरेज पाहतात. कोण कमी ब्रोकरेज घेतं, कोण फ्री डिलिव्हरी देतं, कोणाचं UI ऍक्टिव्ह आहे. पण खरा प्रश्न हा आहे, मार्केट पॅनिक मध्ये त्या ब्रोकरची सिस्टम टिकते का? कारण प्रॅक्टिकल अनालिसिस होत नाही, प्रॉफिट एक्झिक्युशन होतं,
तुमचा व्ह्यू बरोबर असू शकतो, पण जर ऑर्डर एक्झिक्यूट झाली नाही तर मार्केट तुम्हाला बरोबर असूनही रिवॉर्ड देत नाही. प्रोफेशनल ट्रेडर काय करतात माहितीये? ते कधीच एका सिस्टमवर पूर्ण डिपेंड राहत नाही. त्यांच्याकडे बॅकअप इंटरनेट असतं, अल्टरनेट ब्रोकर असतो, इमर्जन्सी फंड असतात. कारण त्यांना माहित असतं मार्केटमध्ये रिस्क फक्त चार्टमध्ये नसते, सिस्टममध्ये पण असते. आणि रिटेल ट्रेडर्सने ही रियालिटी समजून घ्यायला हवी. आता पुढे काय होऊ शकतं? जर पुढच्या काही वर्षात मार्केट सिस्टम टेबल राहिले तर सेबीचा हा डिसिजन विजनर मानला जाईल. पण जर एखादा मोठा आउटेज झाला आणि ट्रेडर्स अडकले तर पुन्हा प्रश्न विचारला जाईल, बॅकअप सिस्टम बंद करण्याची घाई का केली? आणि तेव्हा प्रेशर पुन्हा रेग्युलेटर्सवर येईल. तर मित्रांनो, सेबीने IRRA बंद केला म्हणजे मार्केट परफेक्ट झालं असं अजिबात नाही. त्याचा अर्थ एवढाच, इंडियन मार्केट आता टेक्नॉलॉजीवर खूप जास्त कॉन्फिडन्स ठेवत आहे. पण मार्केटमध्ये कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स यांच्यामध्ये खूप छोटा फरक असतो. आणि हिस्ट्री सांगते मोठे फायनान्शियल ऍक्सिडेंट बहुतेक वेळा तेव्हाच होतात जेव्हा सिस्टमला वाटतं की आता काही चुकणार नाही. तुमचं काय मत आहे? सेबीने IRRA प्लॅटफॉर्म बंद करणं योग्य डिसिजन आहे का? की बॅकअप सिस्टम कायम ठेवायला हवा होता? कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशा स्टॉक मार्केट इकॉनॉमिक फायनान्सच्या डीप अनालिसिस व्हिडिओसाठी गुरुल IQ चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, बेल आयकॉन दाबा, कारण पुढचा मार्केट रिस्क चार्टमध्ये दिसण्याऐवजी इंट्रा स्ट्रक्चरमध्ये पण दिसू शकतो.